निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः तस्मिन्ननन्यता तद्विरोधिषु उदासीनता च। तस्मिन् अनन्यता तद्विरोधिषु उदासीनता च। भगवान विश्वमौली श्री ज्ञानोबा यांच्या कृपेने आपण भक्तिशास्त्रातील एक शिरोमणी ग्रंथ श्री नारद भक्ती सूत्र या ग्रंथाचं चिंतन करीत आहोत। त्यात आज आपण या 9व्या सूत्राचं चिंतन करणार आहोत। तस्मिन् अनन्यता तद्विरोधिषु उदासीनता च। विषय असा सुरू आहे की मागे भक्तीचं एक व्यतिरेकी लक्षण केलेलं आहे, सा न कामयमाना निरोध रूपत्वात। भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कामना भक्ताच्या अंतःकरणामध्ये असू शकत नाही। भक्ती आणि कामना हे परस्पर अत्यंत विरोधी आहेत। जिथं कामना निर्माण झाली तिथं भक्ती असू शकत नाही, आणि जिथे भक्ती असते त्या ठिकाणी कामना उत्पन्न होऊ शकत नाही। म्हणून निष्कामा असते, अहेतुकी असते, अकारण असते, तीच खऱ्या अर्थाने भक्ती आहे। अहेतुकी असते भक्ती, कुठल्याही हेतूने कुठल्याही कारणासाठी फलाच्या प्राप्तीसाठी कोणत्याही भक्ती केली जाऊ शकत नाही। भक्तीमध्ये कोणतीच कामना नसते। का? कारण निरोध रूपत्वात, भक्ती ही निरोध रूप आहे। मग निरोध म्हणजे काय याचा विचार मागच्या सूत्रामध्ये आपण करून आलोय की निरोधस्तु लोकवेद व्यापारन्यासः। निरोध म्हणजे लोक आणि वेद या दोन्ही प्रकारच्या व्यापारांचा संन्यास। लौकिक व्यापाराचाही संन्यास आणि वैदिक पारमार्थिक अशा व्यापाराचा, कृतीचा, व्यवहाराचाही पूर्णपणे संन्यास करणं, याला निरोध असं म्हटलेलं आहे भक्तिशास्त्रात। संन्यास म्हणजे काय? तर भक्तिशास्त्रातला संन्यास म्हणजे समर्पण असा अर्थ आहे। इथं सर्व कर्मांचा विधीपूर्वक जो त्याग केला जातो त्याला संन्यास म्हटलं जात नाही। वेदांतातला संन्यास वेगळा, कर्माचा संन्यास वेगळा। हा भक्तिशास्त्राचा विचार असल्यामुळे इथं न्यास शब्दाचा अर्थ त्याग असा, आणि त्याग असा या शब्दाचा अर्थ समर्पण असा आहे। आपण जे जे कर्म करू, मग ते लौकिक असोत की पारमार्थिक असोत, शास्त्रीय असोत, ह्या सगळ्या प्रकारच्या शुभ अशुभ सर्व कर्मांना परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं, कृष्ण अर्पणमस्तु अशी भावना अंतःकरणाची असणं, यालाच समर्पण म्हणतात। यालाच संन्यास असं भक्तिशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे। अशी त्यागरूपा, संन्यासरूपा किंवा समर्पण रूपा अशा प्रकारची भक्ती असल्यामुळे, म्हणजे निरोध रूप अशी असल्यामुळे भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कामना असू शकत नाही। कारण भक्तीमध्ये निरोध आहे। निरोध आहे म्हणजे संन्यास आहे, संन्यास आहे म्हणजे त्याग आहे, त्याग आहे म्हणजे समर्पण आहे असा अर्थ। इथं सगळं परमात्म्याला समर्पण करायचं आहे। स्वतः सकट आपलं शरीर, आपले मन, आपली इंद्रिय, बुद्धी, आपली कर्म, लौकिक, व्यावहारिक, पारमार्थिक सगळं परमात्म्याला समर्पित करणं, याला समर्पण म्हणतात। आणि अशा प्रकारचं समर्पण भक्तीमध्ये असल्यामुळं, आणि म्हणजेच असा निरोध असल्यामुळं भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कामना असू शकत नाही। असा इथपर्यंत आपला विषय झालेला आहे। निरोधाची ही पहिली परिभाषा आपण या 8व्या सूत्रामध्ये पाहिली। यानंतर आता प्रस्तुत सूत्रामध्ये 9व्या सूत्रामध्ये निरोधाचीच दुसरी परिभाषा नारद महर्षींनी या ठिकाणी सांगितलेली आहे। निरोध म्हणजे काय? दुसरा अर्थ करतायत, तस्मिन् अनन्यता तद्विरोधिषु उदासीनता च। च म्हणजे आणखी असाही एक अर्थ आहे निरोध या शब्दाचा। लौकिक वैदिक व्यापारांचं समर्पण करणं म्हणजे निरोध हा एक अर्थ झाला, आणि त्याचबरोबर असाही निरोध शब्दाचा एक अर्थ भक्तिशास्त्रामध्ये आहे। नारद महर्षी सांगतात की तस्मिन् अनन्यता, त्या परमात्म्याच्या विषयीच किंवा भक्तीविषयीच अंतःकरणामध्ये अनन्यता असणं, आणि तद्विरोधिषु भक्ती किंवा भगवंत यांच्या विरोधी जे आहेत त्यांच्या विषयी अंतःकरणामध्ये उदासीनता असणं, यालाच
निरोध असं म्हटलेलं आहे. असा निरोध शब्दाचा दुसरा अर्थ या सूत्रामध्ये नारद महर्षींनी सांगितलेला आहे. कारण मागच्या सूत्रामध्ये जो निरोध सांगितला तो समर्पण आहे. असं लौकिक वैदिक संपूर्ण कर्मांचं समर्पण करणं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होय अपारा तोषा लागे. सगळी कर्म समर्पण करणं. यत करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुर्ष्व मदर्पणम. किंवा आपण भागवतातला एक श्लोक पाहिला, कायेन वाचा मनसैंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोति यद्यत सकलम परस्मै नारायणायेति समर्पयेत तत्. याला म्हटलं जातं निरोध. पण असा निरोध होणं, असं संपूर्ण समर्पण होणं एवढी सोपी गोष्ट नाही. कुठंतरी आपल्याकडे अहंकार अभिमान राहण्याची शक्यता आहे. म्हणून असं परिपूर्ण समर्पण सिद्ध होण्यासाठी काही सोपी अशी निरोधाची एखादी व्याख्या आहे का? म्हणून दुसरी सोपी थोडीशी व्याख्या या ठिकाणी सांगतायत की मागचा निरोध जर सिद्ध व्हायचा असेल तर मग हा निरोध करा. कोणता? तस्मिन अनन्यता. परमात्म्याच्या विषयी किंवा परमात्म्याच्या भक्तीच्या विषयी अंतःकरणामध्ये अनन्यता असणं. आणि परमात्म्याच्या विरोधी जे लोक आहेत किंवा भक्तीच्या विरोधी जे लोक आहेत त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये उदासीनता असणं, याला म्हणायचं निरोध. अशी निरोधाची दुसरी जरा सुलभ परिभाषा या ठिकाणी नारद महर्षींनी सांगितलेली आहे. अर्थात निरोध म्हणजे काय? अनन्यता आणि उदासीनता. भगवंताविषयी अनन्य असणं आणि भगवंताच्या विरोधी जे आहेत त्यांच्याविषयी उदासीन असणं, यालाच निरोध म्हटलं जातं. असा सरळ अर्थ या सूत्राचा आहे. गीतेमध्ये अनेक ठिकाणी ही अनन्यता सांगितलेली आहे. पुढे स्वतः नारद महर्षीच अनन्यता म्हणजे काय हे सांगणार आहेत. आणि परमात्म्याच्या विरोधी असणारे जे लोक आहेत त्यांच्याविषयी उदासीन असणं म्हणजे काय हेही स्वतः नारद महर्षी पुढे सांगणार आहेत. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता आणि लोके वेदेषु तदनुकूलाचरणम तद्विरोधेषु उदासीनता. असं उदासीनतेचाही अर्थ पुढे करणार आहेत आणि अनन्यतेचाही अर्थ पुढे करणार आहेत. स्वतंत्र दोन सूत्र पुढे येणार आहेत. थोडंसं या सूत्रावरचं चिंतन. परमात्म्याच्या विषयी अनन्यता असणं हा विषय श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. परमात्म्याच्या विषयी अनन्य असलं पाहिजे. या श्लोकामध्ये 3 शब्द अत्यंत महत्त्वाचे आलेत. एक आहे नित्याभियुक्तानां. याचा अर्थ आहे की सर्व कालामध्ये सर्वदा परमात्म्याशी जुडलेले असतात ते भक्त. पर्योपासते म्हणजे सर्वत्र सर्व ठिकाणी जे परमात्म्यालाच पाहतात. आणि अनन्या शब्दाचा अर्थ आहे सर्व वस्तूमध्ये परमात्म्याला पाहणं, तद अतिरिक्त कोणालाही न पाहणं. याला अनन्य म्हणतात. म्हणजे नित्याभियुक्तानाम या शब्दाने सांगितलं सर्व कालामध्ये हरिभजन करावं. पर्योपासते या शब्दातून सांगितलं सर्व देशामध्ये सर्वत्र परमात्मा दर्शन करावं. आणि अनन्याहा या शब्दाने सांगितलं वस्तूमध्ये परमात्म्याला पहा, तद अतिरिक्त कशाला बघूच नका, असं भजन करा. याला म्हणायचं अनन्यता. अशी अनन्यता आपल्या अंतःकरणामध्ये एकदा का निर्माण झाली की मग त्याचा योगक्षेम परमात्मा चालवतात असं गीतेमध्ये स्वतः परमात्म्याने म्हटलंय. म्हणजे प्रतिज्ञा केली, योगक्षेमम वहाम्यहम, त्याचा योगक्षेम मी वाहतो. पण अशी भक्ती झाली पाहिजे. सर्व देशामध्ये सर्व कालामध्ये सर्व वस्तूमध्ये परमात्म्याला बघून त्याची भक्ती झाली पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, सर्वत्र परमात्मा दर्शन, सर्व कालामध्ये परमात्मा दर्शन, सर्व वस्तूमध्ये परमात्मा दर्शन आणि त्या परमात्म्याचं मग भजन. याला म्हटलं जातं भक्ती. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा मत्सर द्वेष निंदा वगैरे न करता या सर्वांच्या रूपानं माझं इष्टदैवत आहे असं बघून त्याचं भजन करणं, याला म्हटलं जातं अनन्यता. ही खरी अनन्यता असते. पण ही अनन्यता सिद्ध होण्यासाठी अंतःकरणामध्ये
वैराग्य पाहिजे, वैराग्य. ज्याच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी वैराग्य आहे त्याच्याच अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयी अशी अनन्यता निर्माण होते. म्हणून वैराग्य पाहिजे. म्हणजे सान कामयमाना, भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सांसारिक कामना असू नये. ती खरी भक्ती, अशी अनन्य भक्ती मग सिद्ध होते. असं वैराग्य असलं पाहिजे इतरांविषयी. मग त्याचा भार योगक्षेम संपूर्ण परमात्मा चालवतात. आपल्याला जर वैराग्य नसेल संसाराविषयी आणि आपण स्वतः संसार पण आहे, मला तोही करावा लागेल असं जर वाटत असेल तर मग परमात्म्याला योगक्षेम व्हायची गरज नाही, आपणच आपला मग करणार. पण ज्या भक्तांनी संसाराचं पूर्ण ओझं परमात्म्यावर टाकलंय, तो का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. आणि सर्व कालामध्ये सर्वदा सदा परमात्म्याचं जे भजन करतात, चिंतन करतात, त्यांचा योगक्षेम मग परमात्म्यालाच व्हावा लागतो, करावा लागतो. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. परमात्मा त्याचा योगक्षेम वाहतात. कोणी असं म्हणेल की जर सर्व कालामध्ये सदा सर्वदा परमात्म्याचं भजन करायचं, मग आमचं घर कसं चालावं, आमचं पोट कसं भरावं, कोणी चोर येतील आमच्या घराला लुटून घेऊन जातील, आमच्या पोटाची व्यवस्था काय. तर परमात्म्याने सांगितले चिंता करू नका, ते अनुसरोनी जी क्षणी रिघाले गा माझी वाहनी, तेव्हाची तयांची चिंतवनी मजची पडिली. ज्या क्षणी संपूर्ण वृत्तीने अनन्यतेने परमात्म्याला संत शरण येतात, परमात्मा म्हणतात त्या क्षणापासून पुढे त्यांचं सर्व योगक्षेम मी स्वतः वाहतो. भक्तांना त्यांच्या संसाराची काळजी करायची गरज नाही, त्यांचा संसार परमात्माच करत असतात. कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत. संत माधव बाबांच्या चरित्रामधली ही कथा आहे. आत्ताची गोष्ट आहे, फार जुनी नाही. माधव बाबांची जमीन काही लोकांनी हडपलेली, कोर्टामध्ये केस सुरू होती. माधव बाबा वारीला जायचे पंढरपूरला, प्रत्येक एकादशीला महिन्याची वारी करायची. आणि मग नेमकी एकादशीच्या तिथीच्या दिवशीच कोर्टाची सुद्धा डेट आली, म्हणजे तारीख आली. बाबांनी सांगितलं मी माझ्या पंढरपूरला जाणार. म्हणून बाबा निघाले पंढरपूरला. झालं असं की देवाला त्याची काळजी असल्यामुळे स्वतः पांडुरंग बाबांच्या रूपाने कोर्टामध्ये हजर सही करायला. आणि त्याच तारखेला नेमकी कोर्टाची जी आहे ती सुनावणी झाली आणि निर्णय बाबांच्या बाजूने लागला आणि ती जमीन त्यांना मिळाली. आणि ती जी पावती आहे, ती सर्व कागद आहे तो कोर्टानं दिलेला, तो ज्ञानेश्वरीमध्ये ठेवला म्हणजे स्वतः देवाने. आणि देव गेले. बाबा आले पंढरपूरची यात्रा करून मूळवणला, परत आले. पाहतायत सगळे लोक बोलतायत बाबांचा विजय झाला, बाबांची केस जिंकली गेली. सगळीकडे चर्चा सुरू आहे. बरं झालं बाबा. बाबा म्हणायचे मी कोर्टामध्ये गेलोच नाही, माझ्या बाजूने निर्णय कसा लागला, मी तर सही करायला त्या ठिकाणी गेलोच नाही. आणि मग लोक म्हणायचे बाबा तुम्ही असं कसं काय बोलायला लागले, स्वतः तुम्ही कोर्टात आला होता. बाबा म्हटले मी पंढरपूरला होतो, विचारा तुम्ही त्या ठिकाणी मी कुठं उतरलो काय, सगळी चौकशी करा, मी तर पंढरपूरला गेलो होतो. आणि मग त्यांनी जेव्हा ज्ञानेश्वरी उघडली तर ज्ञानेश्वरीमध्ये ती पावती बघितली, म्हणजे ते कागद बघितला का कोर्टाचा निकालाचा. मग ध्यानामध्ये आलं सगळ्यांच्या की बाबा तर पंढरपूरला गेलते, पण पंढरपूरचा देवच बाबांच्या रूपानं कोर्टामध्ये आला. योगक्षेमम वहाम्यहम. चोखोबाची बहीण झाला शारंगधार, वहिनी उघडा दार हाका मारे. मला सगळं समर्पण देवाला केलं ना की परमात्मा त्यांचा संसारही करतो. मग चोखोबारायाची तर बहीणच व्हावं लागलं, बाळंतपण केलं चोखोबारायांच्या बहिणीचा, चोखोबारायांच्या पत्नीचा बाळंतपण केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधार, वहिनी उघडा दार हाका मारी. अखंडानंद स्वामींनी असं उदाहरण दिलंय. ते म्हणतात की एक पंडितजी होते, ते हनुमंतजींना कथा सांगायचे, रामायण सांगायचे मंदिरामध्ये. एकटेच
कोणी कथा ऐकण्यासाठी बसत नव्हतं, पण त्यांचा नित्यनेम होता. हनुमंतरायालाच येऊन कथा सांगायचे, रोज रामायण सांगायचे. त्यांना एक मुलगी होते. ती जेव्हा उपवर झाली, विवाह योग्य झाले, पण विवाहाकरिता त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्या काळामध्ये जवळजवळ त्यांना 1000 रुपयाची गरज होती. मंदिरामध्ये कोणी श्रोता नाही, कोणी ऐकण्यासाठी आलेलं कोणीच नाही. ते महात्मा फक्त हनुमंतजींना कथा सांगायचे. मग त्यांची चिंता देवाला पडली. हनुमंतजींनी त्या दिवशी काय केलं, आकाशवाणीनं म्हणजे सांगितलं अचानक की उद्या तुला 1000 रुपये मिळतील. आकाशवाणी झाली, परंतु त्या महात्म्याचं लक्ष कुठं होतं, कथा सांगण्यामध्ये लक्ष. आकाशवाणी झालेली त्यांना काही ते ऐकू आली नाही, लक्ष नव्हतं, ध्यान नव्हतं तिकडं. पण झालं असं की त्या दिवशी एक व्यापारी त्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आलेला आणि ती आकाशवाणी त्याने ऐकली. त्याच्या ध्यानात आलं की स्वतः हनुमानजी बोललेत की उद्या या भक्ताला 1000 रुपये मिळणार आहेत. संध्याकाळी झालं असं की त्या महात्म्याच्या घरी तो व्यापारी गेला आणि त्याला सांगितलं की म्हणे एक काम करू महात्माजी, आपण काय करूया, ठेका घेऊ म्हणे आपण. म्हणजे उद्या जे काही तुमच्या कथेमध्ये तुम्हाला चढावा येईल, जे काही दक्षिणा मिळेल ती मला तुम्ही द्या, मी आज तुम्हाला 500 रुपये देतो. आता महात्माजींनी सांगितलं की म्हणे का विनाकारण मला हसतोस म्हटले तो. कथा ऐकायला सुद्धा जर कोणी येत नाही तर उद्या मला कोण 1000 रुपये देणार आहे, कोण माझ्या त्या कथेमध्ये येऊन पैसे ठेवणार आहे, दक्षिणा देणार आहे. ते म्हटले त्याची तुम्ही काळजी करू नका, ते माझ्यावर, माझे गेले तर 500 जाऊ द्या, पण आज हे 500 तुम्ही घ्या, उद्याच्या कथेचे 1000 रुपये मला राहतील. महात्म्याला बरं वाटलं, मुलगी लग्नाला आलेलीच आहे, बरं झालं 500 रुपयाची व्यवस्था झाली. 500 रुपये ठेवून घेतले. त्याला सांगितलं बघ बाबा, तुला घेऊन जायचं आहे तर तू उद्या परत येऊन घेऊन जाऊ शकतोस, हे माझेच आहेत असं काही नाही. 500 रुपये ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी महात्माजी कथा सांगण्यासाठी गेले. तो व्यापारी पण त्या ठिकाणी जाऊन बसला. महात्माजींनी कथा सुरू केली. हनुमंतजींनी संपूर्ण कथा ऐकली. महात्माजी उठले, निघून गेले. कोणी पैसे वगैरे दिले नाही, दक्षिणा नाही, काहीच नाही. महात्माजी घरी गेले. तो जो व्यापारी होता उठला, मंदिरामध्ये गेला आणि त्या हनुमंतजींच्या समोर लाथ मारली. म्हणे देवा, खोटं बोलले म्हणे तुम्ही. 1000 रुपये देण्याची काल तुम्ही प्रतिज्ञा केली, आकाशवाणी केली या महात्म्याला, आणि तुम्ही काहीच दिले नाही, माझे 500 रुपये गेले म्हणे. आणि मग झालं असं की ते जशी समोर अशी लाथ उगारलेली होती ती तशीच राहिली. लाथ असा पायवरच, खाली होईना, वरही होईना, मागं येईना, सुटायना, काहीच होईना. मग प्रार्थना त्याने केली, म्हणे देवा लाथ तरी सोडा, 500 गेले तर गेले माझे, जाऊ द्या, पण लाथ तर माझे सोडा, पाय सोडा. आणि मग हनुमंतजींनी सांगितलं, म्हणे बघ आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या त्या भक्ताला अजून 500 रुपये दे, कारण मी 1000 रुपये देण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. आत्ताच्या आत्ता जाऊन अजून 500 रुपये दे, नाही तर तुझे मी दोन्ही पाय मोडून टाकतो. भक्तानं त्या व्यापाऱ्यानं सांगितलं, म्हणे ठीक आहे देवा, आत्ताच्या आत्ता जाऊन मी 500 रुपये देऊन येतो. परमात्मा व्यवस्था करतो, देवच व्यवस्था करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. दिले 500 रुपये, भक्तालाही 1000 रुपये भेटले. भक्ताची ही व्यवस्था झाली. कथा ऐकायला कोणी येत नव्हतं, पण हनुमंतजींनी ती कथा ऐकली स्वतः. देवाला त्याची काळजी. योगक्षेमम वहाम्यहम. गोस्वामी तुलसीदासजींच्या चरित्रामध्ये सुद्धा अशी कथा आलेली आहे. काशीमध्ये 80 घाटावरती राहायचे. एका रात्री असं झालं की त्यांच्या त्या कुटियेच्या बाहेर दोन चोर आले आणि त्या कुटियेतून जे काही थोडंफार सामग्री गोळा केली होती, कारण तुलसीदासजी महाराज पंगत करायचे, अन्नदान करायचे. थोडंसं काही सामग्री अन्नधान्याची कुटियामध्ये होती. जवळ आले ते चोर. इतक्यात त्यांनी पाहिलं की त्या कुटियेच्या बाहेर 2 युवक उभे आहेत. हातामध्ये धनुष्यबाण घेतलाय, प्रत्यंच्या अशी ओढलेली आहे. एक सावळ्या रंगाचा आहे आणि एक गौर रंगाचा आहे.
असे 2 युवक, असे तरुण तडफदार असे युवक समोर उभे आहेत, चोपदार आहेत आणि त्या कुटियेचं रक्षण करतायत. हे बघितलं त्यांनी. या दरवाजातून त्या दरवाजातून जायचा प्रयत्न 2-3दा प्रयत्न केला. इकडून गेलं की एक गोऱ्या रंगाचा युवक दिसायचा, धनुष्य घेऊन उभा राहिलेला. या दरवाजातून जायचा प्रयत्न केला तर तिकडून एक युवक दिसायचा. पहाटेपर्यंत हे असेच झालं. पण पुन्हा पुन्हा परमात्म्याचं दर्शन त्यांना घडलं असल्यामुळं त्या चोरांचं हृदय शुद्ध झालं. पहाटेच्या वेळी तुलसीदासजी महाराज उठले 3 वाजता. उठल्याच्या नंतर पाहतायत चोरांनी बघितलं, साष्टांग दंडवतच घातला. म्हणे महाराज माफ करा, क्षमा करा. आपल्या कुटियेमध्ये आम्ही चोरी करण्यासाठी रात्रपासून इथं उभे आहेत, प्रयत्न करतोय. पण 2 युवक तुमचे असे कोण आहेत, चोपदार आहेत तुमचे, हातात धनुष्यबाण घेऊन उभे आहेत. एक गोरा आहे, एक सावळा आहे. कोण आहे म्हटले, जरा सांगा, ते त्यांचं दर्शन आम्हाला घडवा. मग पाहतायत तर कोणीच नाही. परमात्मा गेले आपलं काम करून. मग तुलसीदासजींच्या ध्यानामध्ये आलं की थोडीशी काही सामग्री मी कुटियामध्ये ठेवलेली आहे आणि त्यासाठी मी झोपल्याच्या नंतर देवाला इथं पहारा द्यावा लागतोय. देवाला माझ्यामुळं दुःख झालं, त्रास झाला हा विचार केला आणि ती जी काही थोडीफार सामग्री होती ती सर्व गरिबांना वाटून टाकली, तिचं दान करून टाकलं. योगक्षेमम वहाम्यहम, याला म्हणायचं अनन्यता. तस्मिन अनन्यता. अशी परमात्म्याच्या विषयीची अनन्यता असली ना, बाकी सगळं काम परमात्मा करतात. योगक्षेमम वहाम्यहम असं जे गीतेमध्ये म्हटलंय त्या संबंधाने सुद्धा एक महापुरुषांनी कथा सांगितलेली आहे. जगन्नाथपुरीमध्ये एक श्री जगन्नाथ मिश्र म्हणून परमात्म्याचे परम भक्त होते, विद्वान होते, ब्राह्मण होते, गरीब होते. महाभारतावर त्यांची टीका आहे. संपूर्ण महाभारतावर त्यांनी एक टीका लिहिलेली आहे. जगन्नाथ मिश्र महाभारताची टीका लिहिता लिहिता मध्ये गीता आली. भीष्म पर्वामध्ये गीता आली आणि गीतेमध्ये 9वा अध्याय आला. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा 22वा श्लोक आला. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि योगक्षेमम वहाम्यहम या शब्दाकडे लक्ष गेलं. टीका करताना अर्थ काय करावा ध्यानात आलं. योगक्षेम मी वाहतो, वहामी असा अर्थ आहे. पण त्यांना असं वाटलं की देव स्वतः योगक्षेम वाहतात असं म्हणायची काय गरज आहे, त्याला वाहण्याची काय गरज आहे. श्री सर्व समर्थ आहे परमात्मा, सर्व शक्तिमान आहे. त्यामुळं ददाम्यहम म्हणायला पाहिजे होता. योगक्षेमम ददाम्यहम म्हणून वहाम्यहमच्या ठिकाणी त्यांनी ददामी अहम असं केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, स्नानासाठी गंगेवर निघाले, गेले. त्या दिवशी नेमकं असं झालं की घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी दाल रोटी व्यवस्था कुठलीच नव्हती, सामग्री नाही, अन्नधान्य काही घरामध्ये नव्हतं. एक बालक अत्यंत सुंदर असा तो मुलगा आपल्या डोक्यावर एक टोपली घेतलेली आहे. टोपलीमध्ये सगळं अन्न धान्य डाळ वगैरे त्या ठिकाणी भरली, गूळ सगळं सामान त्या टोपलीमध्ये भरलेलं आहे. आणि त्या जगन्नाथ मिश्र ज्यांच्या घरी आला, त्यांच्या पत्नीच्या समोर ती टोपली ठेवली. विचारलं पत्नीने त्यांच्या की तू कोण आहेस. त्यांनी सांगितलं मला महाराजांनीच पाठवलंय, त्यांचा मी दास आहे, सेवक आहे. ठीक आहे म्हटले, ठेव. टोपली ठेवली. स्वयंपाकासाठी ते अन्नधान्य घ्यायचंच होतं. तो मुलगा निघाला. इतक्यात पाहिलं की त्या मुलाच्या गालावर एक जखम दिसले, ओरखडलेलं दिसलं, रक्त निघालेलं दिसलं थोडंसं. विचारलं बाळा तुझ्या गालावर काय लागलंय, असं तोंडावर असं जे लागलेलं आहे, रक्त निघाले थोडंसं, वरखडलेलं आहे, काय आहे. ते म्हटले तुमच्या पतींनीच मारलंय मला. राग आला तिला. तो बालक निघून गेला. थोड्या वेळानं हे घरी आले, जगन्नाथ मिश्र घरी आले. पाहतायत स्वयंपाक वगैरे सर्व तयार आहे, जेवणासाठी ताट वाढलेलं आहे. पण ती पत्नी आली धावतच.
आणि ते म्हटले, काय झालं म्हणे तुमची बुद्धिफिद्धी काय सरकली का काय म्हटलं. एवढा परमसुंदर तो लहान मुलगा, लहान बालक, त्याच्या डोक्यावर एवढं मोठं ओझं दिलं, टोपली दिली तुम्ही. बरं दिली तर दिली, पुन्हा आणखी त्याला तुम्ही मारलं गालात, त्याला ओरखाडलंय, त्याचं रक्त निघालं गालातून. त्याला मारण्याची काय गरज होती. ते म्हटले, कोणी मारलंय, कोण बालक, कोणती टोपली, कोणतं धान्य वगैरे, मला काहीच माहिती नाही, मी पाठवलंच नाही, हे काय की मी काही दिलं नाही, पाठवलं नाही. मी त्याच चिंतेमध्ये होतो की आज जेवण काय बनवायचं. मग म्हटले त्यांच्या ध्यानात प्रकाश पडला, बुद्धीमध्ये प्रकाश पडला की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा गीतेचा वक्ता आहे, तो कृष्ण आहे हा. हे ध्यानात आलं त्यांच्या. आणि मग जेव्हा ते लिहिण्यासाठी पुन्हा बसले, योगक्षेमम वहाम्यहम, त्यांच्या ध्यानात आलं, देवाने मला चमत्कार करून दृष्टांत दिला, दाखवलं. ददाम्यहम नाही, देतो असं नाही, वहामी, मी स्वतः वाहतो भार. ध्यानात आलं. पुन्हा काय केलं, ते जे खोडलेलं होतं ते खोडणं म्हणजे गालावर वर खंडसारखं झालं ते देवाच्या, आणि ते खोडलेलं होतं ते पुन्हा पुसून टाकलं आणि त्या ठिकाणी ददामी अहमच्या ऐवजी वहाम्यहम असंच ठेवलं. स्वतः परमात्मा योगक्षेम भक्ताचा वाहतात. योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्तिर योगः, जे प्राप्त नाही ते प्राप्त करून देणं, इति नाम योगः. आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्य परिपालनम क्षेमः, जे प्राप्त झालेलं असतं त्याचं संरक्षण करणं, पालन करणं, याला क्षेम असं म्हटलं जातं. योग आणि क्षेम, जे नाही ते प्राप्त करूनही परमात्मा देतात, आणि जे प्राप्त झालंय त्याचं संरक्षणही परमात्मा करतात. हनुमानजींना कथा सांगणाऱ्या त्या महात्म्याला 1000 रुपये प्राप्त करून दिले योग. तुलसीदासजी महाराजांच्या कुटियामध्ये असणाऱ्या त्या अन्नधान्याच्या त्या रक्षण कोणी केलं, देवाने केलं. याला म्हणायचं क्षेम, योगक्षेम. आणि परमात्मा वाहतात म्हणजे जगन्नाथ मिश्रांच्या घरी स्वतः टोपलीमध्ये तो भार घेऊन परमात्मा वाहतात. वहाम्यहम, योगक्षेमम वहाम्यहम, तिन्हीसाठी 3 कथा. याला म्हणायचं अनन्यता. संसाराविषयी वैराग्य म्हणजे अनन्यता, आणि परमात्म्याचाच एकाचा आश्रय, परमात्म्याच्याच विषयी पूर्ण भरोसा, विश्वास, याला म्हणायचं अनन्यता. कशी अनन्यता असावी बरं ही परमात्म्याच्या विषयी? पतिव्रतेसारखी असावी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. ज्याप्रमाणे पतिव्रतेला पतीच प्रमाण आहे, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे, याला म्हणायचं पतिव्रता. उत्तम के अस बस मन माही, सपने हो आन पुरुष जग नाही, स्वप्नातही अन्य पुरुष न येणं, याला म्हणायचं पातिव्रत्य. आपल्या पतीचीच फक्त सेवा, अशी अनन्यता आपल्या अंतःकरणामध्ये असावी. एकदा काय झालं, श्री संत मीराबाई वृंदावनामध्ये आल्या. त्या ठिकाणी जीव गोस्वामींची कुटिया होती. त्या काळामध्ये प्रसिद्ध संत त्यांच्या त्या झोपडीच्या बाहेर जाऊन उभ्या राहिल्या. सेवकाने अडवलं, आत जायचं आहे. कशासाठी? महाराजांचं दर्शन करायचं आहे. आतमध्ये जीव गोस्वामी परमात्म्याचं म्हणजे पूजन करत होते. सेवकांनी सांगितलं, आमचे महाराज स्त्रियांचं दर्शन घेत नाही, स्त्रियांना समोर पाहत नाहीत, त्यांना भेटतही नाहीत. आतमधून जीव गोस्वामींनी आवाज दिला, कोण स्त्री असेल तर बाहेरच थांबा, बाहेरच दर्शन करून तिकडेच जा, आतमध्ये येऊ नका. बाहेर मीराबाई होत्या, सामान्य नव्हत्या, त्याही संत होत्या. श्री संत मीराबाईंनी त्या ठिकाणी सांगितलं, म्हणे मी तर महाराज असं ऐकलं होतं की वृंदावनामध्ये परमपुरुष फक्त एकच आहेत, श्रीकृष्ण, आणि बाकीचे सगळे तर त्यांच्या प्रेयसी आहेत, बाकी सर्व त्यांच्या स्त्रिया आहेत, गोपिका आहेत, असं मी ऐकलं होतं.
पुरुष तर फक्त कृष्णच आहेत असं मी ऐकलं होतं. असं बोलल्याबरोबर त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला. ही स्त्री सामान्य दिसत नाही. खरंच आहे, पुरुष तर फक्त देवच आहेत, बाकीच्या सगळ्या स्त्रियाच आहेत. पुरुषाच्या रूपातही बाकीच्या काय आहेत? स्त्रियाच आहेत, परमात्म्याच्या गोपी आहेत सगळ्या. कारण जीव म्हणजे प्रकृतीच एक प्रकारचे. अपरे यमितस्त्वन्याम जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. जीवभूता ही पराप्रकृतीच आहे. त्यामुळं बाकी सगळे प्रकृती आहेत, स्त्रिया आहेत. पुरुष फक्त कृष्णच आहे, देवच आहे. उत्तम महापुरुषा त्वन्या. हे ध्यानात आलं जीव गोस्वामीजींच्या. आणि मग कुटियेतून ते स्वतः बाहेर आले आणि त्यांनी मीराबाईंचं दर्शन घेतलं. मीराबाईंनी त्यांचं दर्शन घेतलं. त्यांची चर्चा झाली असं वर्णन आहे. पतिव्रता तिला म्हणतात की जे सर्वत्र आपल्या पतीला पाहते. आणि आपण पतिव्रतेप्रमाणे परमात्म्याला आपला पती समजून आपणही स्वतः स्त्री आहोत, गोपी आहोत या भावात जाऊन घर रिघे झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म. याला म्हटलं जातं अनन्यता. अशी अनन्यता आपल्या अंतःकरणात असावी. माऊलींनी अनन्यतेसंबंधी उदाहरण दिलंय चातकाचं. माऊली म्हणतात तो चातक फक्त मेघातून पडलेलं पाणीच पितो. त्याला एक थेंब मेघातून पडलेला पाहिजे. इकडं साऱ्या नद्या भरलेल्या आहेत, समुद्र भरले, पण त्याचं पाणी तो चातक पित नाही. भरले सरिता समुद्र चहूकडे परिते बापियासी कोरडे जय मेघौनी थेंबुटा पडे की पाणी तया. सरिता समुद्र चारी बाजूंना भरलेत, पण त्या चातकासाठी ते कोरडेत. चातक त्याचं पाणी ग्रहण करत नाही. मग जेव्हा त्या मेघातून एखादा थेंब पडतो ते पाणी तो ग्रहण करतो. तो चातक जसा मेघ वृष्टीशी अनन्य आहे, चकोर चंद्रामृताशी अनन्य आहे, भ्रमर त्या कमळ दळाशी अनन्य आहे. प्राण गेला तरी त्या कमळ दळामध्ये चालेल, पण कमळ दळाचा तो मकरंद सेवन करण्यामध्ये रमून जातो. त्याप्रमाणे भक्त भगवंताशी अनन्य असतो. ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा. परमात्म्याच्या चरण कमलाशी अनन्य असतो तो भक्त. असा अनन्य असला पाहिजे. याला म्हटलं जातं निरोध. परमात्म्याशी अनन्य, बाकी काही पाहिजे नाही, मिळवायचंय काही नाही त्या भक्तीपासून आणि दुसरं काही करायचंही नाही. आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीचा एकच आश्रय आणि विषय तो म्हणजे परमात्मा. त्याला धरूनच आपल्या संपूर्ण अंतःकरणाच्या वृत्ती बाहेर निघाल्या पाहिजे. डोळ्यातून वृत्ती बाहेर आली तर परमात्म्याचं दर्शनच केलं पाहिजे. कानातून वृत्ती निघाली तर परमात्म्याचेच गुणगान कानावर पडले पाहिजे. मुखातून आपण बोलायला लागलो तर परमात्म्याचंच नामस्मरण, परमात्म्याचंच लीला चरित्र गुणगान कथा गायली पाहिजे. याला म्हटलं जातं अनन्य. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. याला म्हटलं जातं अनन्य. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरणरीघ महोदधिका गांग रिघाले जैसे. जसं गंगेचं पाणी समुद्रालाच जाऊन मिळतं त्याप्रमाणे आपलं शरीर, मन, वाणी, चित्त, अहंकार, आपलं जीवत्व, आपल्या लौकिक वैदिक संपूर्ण कर्म क्रिया व्यवहार शुभ सगळं परमात्म्याला समर्पण करणं आणि सदा सर्वदा परमात्म्याचं भजन करणं. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत हे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृते स्वप्नी पांडुरंग. ज्ञानोबराय म्हणतात जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे
पाहता रूप आनंद आनंदी साठवे. याला म्हणायचं अनन्यता. अनन्यता. माऊलींची अनन्यता तर कशी आहे? घनु वाजे गुण गुणा वारावा हे ऋण झुना. भवतार कुहा कान्हा वेगे भेटवा का. चांदवो चांदणे चापेवो चंदनू. देवकी नंदनू विणनावडे ओ. चांदवो चांदणे चापेवो चंदनू. माऊलींना त्या भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाची आस लागली, ओढ लागली. माऊली त्या परमात्म्याच्या विरहाने व्याकुळ झालेले आहेत. माऊलींचे काही सोबते त्या ठिकाणी आलेत. माऊलींना सांगतायत, माऊली वर बघा कशी ते मेघ गर्जना करतायत सुंदर. वारा कसा रुणझुण वाहतोय. हे निसर्ग बघा किती सुंदर झालाय. थोडा निसर्गाचा आनंद घ्या. ह्या शोकातून बाहेर या. माऊली म्हणतात, घनु वाजे घुन घुना. वाचतायत, मान्य आहे. वारा वाहे ऋण झुना, मान्य आहे. पण मला मात्र ते ढग पाहिले की कृष्णाची आठवण होते, कारण ते सुद्धा काळे आहेत माझ्या कृष्णासारखे. वारा ऋणझुना व्हायला लागला की मला माझ्या कृष्णाची आठवण होते. असाच माझा कृष्ण त्या गोकुळामध्ये पायामध्ये पैंजण बांधून रांगत होता. त्या पैंजनाचे असेच आवाज येत होते. म्हणून भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का. दुसरं मला काय नाही पाहिजे. हा भवतारक कान्हा, त्याचीच मला भेट घडवा. चांदवो चांदणे, सुंदर चांदणं पडलेलं आहे. चंद्र पौर्णिमेचा आहे. याच्यात माझं मन रमत नाही. चापेवो चंदनू, चंदनाची त्या ठिकाणी झाड आहेत, सुगंध येतोय. चाप्याची फुलं आहेत, सुंदर अशी दिसत आहेत. ह्या निसर्गात मला रममान मी होत नाही. तुमच्यासाठी हे आनंददायी असेल, मला याच्यामध्ये मन रमत नाहीये. मग मला देवकी नंदनो विननावडे वो, हे काही मला त्या देवकी नंदनाशिवाय आवडतच नाही. बहु आवडसी जीवा पासूनिया, परमात्मा मला माझ्या जीवापेक्षा जास्त आवडतो. ही अनन्यता. माऊली त्या गोपी भावात गेले. मी गोपी आहे कृष्णाची, या भावामध्ये गेले. आणि माझ्या प्रियतमा, माझ्या कृष्णा, माझ्या कान्हा, माझ्या पती परमेश्वरा, मला कधी भेटशील असं म्हणायला लागले. शेवटी माऊलींच्या जवळ एक आरसा आणला आणि माऊलींचे सोबते सांगायला लागले माऊलींना, माऊली तुम्ही बघा, आरशात बघा, तुम्ही परम पुरुष आहेत. तुम्ही गोपी नाही, तुम्ही स्त्री नाही, तुम्ही पुरुष आहेत. बघा आरशामध्ये, तुम्ही स्वतः माऊली आहेत. आणि मग माऊलीने त्या आरशामध्ये बघितलं. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले. आरशात बघितलं. माऊली म्हणतात, माझं रूप मला आरशात दिसत नाही. बाफर कुमादेवी वरे मज आयशे केले. त्याचंच रूप दिसायला लागलं. आरशातही कृष्णच आहे म्हटले, मी नाही आरशामध्ये. म्हणजे कृष्णाचं चिंतन करता करता माऊली कृष्ण झाले. याला म्हणायचं अनन्यता. कारण आरशात पाहिलं तर माऊलींना कृष्ण दिसला. आता आरशात काय प्रतिबिंब, प्रतिबिंब कसं असतं, जसं बिंब आहे, जसं बिंब तसं प्रतिबिंब. माऊलींना जर त्या आरशामध्ये कृष्ण दिसला तर ते प्रतिबिंब कृष्णाचंच असेल ना. म्हणजे पाहणारा कृष्णच आहे. माऊली कृष्ण रूप झाले चिंतन करता करता. चिंतने चिंतने तद्रूपता, म्हणून प्रतिबिंब कृष्णाचं दिसायला लागलं. अशी अवस्था होणं परमात्म्याच्या चिंतनामध्ये, याला म्हटलं जातं अनन्य. असं अन्याचा त्याग, न अन्य इति अनन्य. अन्य काही नाहीच आहे, फक्त भक्ती, फक्त नामचिंतन, याला म्हणायचं अनन्य. आणि असं अनन्य भजन करता 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 हा भक्त सुद्धा भगवंताशी अनन्य होतो. म्हणजे परमात्म्याहून वेगळा राहत नाही, वेगळा राहत नाही. आणखी एक गीतेमध्ये श्लोक आलाय, गोड श्लोक आहे.
अनन्य चेता सततम यो माम स्मरते नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जो नित्य माझ्याशी जोडला गेलेला भक्त आहे, अनन्य आहे, अनन्य चेतः, असं अंतःकरण परमात्म्याशी एकरूप झालेलं आहे, वेगळं राहिलंच नाही. अन्य चेतः न अन्यम चेतः यस्य सह अनन्य चेतः. ज्याचं चेतः चित्त परमात्म्याहून वेगळं राहिलं नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्ती से आले. मन हे राम झाले, अशी अवस्था होणं, त्याच्याहून वेगळं न राहणं. तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रूपता. जसं त्या भृंगीचं उदाहरण दिलंय. भिंगुरटी आणि ती आळी, ती भिंगुरटी येते आणि त्या आळीला दंश करते, चावा घेते. मग ती आळी सारखं चिंतन करते त्या भिंगुरटीचं. कीटकी भृंगी न्याय म्हणतात त्याला. त्या कीटकीनं आळीनं सतत चिंतन करावं. आता ती भृंगी येईल, मला ती चावेल, मला त्रास होईल, आता येते की काय, येते की काय, चावते की काय, सारखं त्या भृंगीचं चिंतन करते. कोण? आळी, कीटकी. आणि भृंगीचं चिंतन करता करता तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ती आळीच एक दिवस भृंगी झाली, तिला पंख फुटले आणि ती उडून गेले. तसं चित्ताने परमात्म्याचं चिंतन करता 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 चित्त चैतन्यमय होऊन जातं. भृंगी स्वरूपाने नसलेली आळी, आळी काही स्वरूपात अगोदरच भृंगी नव्हती, पण तरी ती जर भृंगी होत असेल, हा चिंतनाचा प्रभाव असेल, तर मुळातच आपण परमात्मा आहेत. मुळात ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येते. मग मुळातच आपण देवरूप आहेत. मग देवाचं चिंतन करता करता आपली असलेलीच देवरूपता आपल्याला का नाही प्राप्त होणार? म्हणून राम राम कृष्ण कृष्ण असं चिंतन करता करता भक्त भगवंत होतो. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. मुळीचेच होते, पण पुन्हा चिंतनाने काय झाले, ते मूळ स्वरूपाला आपल्या प्राप्त झाले. याला म्हटलं जातं अनन्यता. असं भजन परमात्म्याचं केलं पाहिजे. कुठल्या तरी प्राप्तीसाठी भजन असो नये, भजन भजनासाठीच असावं. भगवंताची भक्ती भक्तीसाठीच असावी. कुठलंच दुसरं ध्येय साध्य आपल्या भक्तीमध्ये असू नये तर आनंद आहे. तर मग ही अनन्यता सिद्ध होत असते. आणि भक्ताच्या या भक्तीच्या विरोधी जर काही आलं तर त्याच्याविषयी उदासीन असलं पाहिजे. उदासीन उदासीन असणं म्हणजे काय? ते ना आपल्यासाठी अनुकूल ना आपल्यासाठी प्रतिकूल. अनुकूल प्रतिकूलता रहित मध्यस्थित स्थिती याला म्हटलं जातं उदासीनता. संसारातल्या कोणत्या गोष्टीकडे आकर्षितही व्हायचं नाही म्हणजे अनुकूलता नाही. आणि संसारातल्या एखाद्या गोष्टीविषयी द्वेष पण नाही, क्रोध पण नाही करायचा, विरोध पण करत बसायचं नाही. याला म्हणायचं प्रतिकूलता रहित. अनुकूलता प्रतिकूलता रहित याला म्हटलं जातं उदासीनता. असा भाव आपला भक्तीच्या विरोधी लोकांविषयी असला पाहिजे. एकदा काय झालं, श्री संत मीराबाईंनी गोस्वामी तुलसीदासजींना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की आपल्या सासरच्या सर्व लोकांचा आपल्याविषयी कसा विरोधी व्यवहार आहे. माझ्या भक्तीमध्ये माझ्या साधनेमध्ये त्यांचा व्यत्यय मला होतोय. माझ्या भक्तीसाठी ते आडवे येत आहेत, मला त्रासदायक होत आहेत. मी काय करू? असा प्रश्न विचारला, पत्र लिहिलेलं आहे. आणि श्री गोस्वामीजींनी त्यांना उत्तर दिलंय, जाके प्रिय न राम वैदेही. ज्यांना राम आणि सीता जर प्रिय नाहीत ना, असे जर कोणी लोक आपल्या आजूबाजूला असतील
तजिये ताहि कोटि वैरी सम यद्यपि परम स्नेही। तजिये ताहि कोटि वैरी सम, ज्यांना राम कृष्ण परमात्मा हे आवडत नाहीत असे लोक जर आजूबाजूला असतील तर ते आपले कोटी शत्रूप्रमाणे आहेत. एक शत्रू नाही ते आपले, ते कोण आहेत? कोटी शत्रू समान आपले ते वैरी आहेत असं समजावून त्यांचा त्याग करावा. तजिये ताही, त्यांचा त्याग करावा. कसा? कोटी वैरी सम, कोट्यवधी वैऱ्यांचा त्याग केल्याप्रमाणे त्यांचा त्याग करावा. यद्यपि परम स्नेही, आपले अगदी जवळचे जरी ते असले, स्नेही असले, बांधव असले, घरचे असले, कोणी असो, त्यांचा काय करा? त्याग करा. विरोध करत बसू नका, त्यांच्याशी भांडत बसू नका. नाही मी भजनच करणार माझ्या वेळेत, मला कोणी विक्षेप करू नका, चला इथून चालते व्हा, असं विरोधही करायचा नाही, भांडणही करायचं नाही. त्यांचा आपण त्याग करावा आणि दूर त्यांच्यापासून बसून आपापलं भजन करावं. याला म्हणायचं उदासीनता. म्हणजे असं कधी कोणी केलंय का? म्हणजे केलंय. पुराणातली दाखली दिली त्या ठिकाणी. पहिलं सांगितलंय, तजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू भरत महतारी बलिगुरु तजो कंत ब्रजवनितनी भये मुद मंगलकारी. तुलसीदासजी सांगतायत, तजो पिता प्रल्हाद, प्रल्हादाने आपल्या पित्याचा त्याग केला ना. हिरण्यकशिपू त्रास देत होता, भक्तीच्या विरोधी होता, भगवंताच्या विरोधी होता. तद्विरोधेषु उदासीनता. मग त्याच्यापासून दूर जाऊन प्रल्हादजींनी भजन करावं. त्याग केला त्यांचा. स्वतः परमात्मा त्या ठिकाणी आले नृसिंह रूपामध्ये आणि प्रल्हादजींनी विचार केला की माझा पिता आता कधी ज्ञानाच्या गोष्टी सांगून सुधारणार नाही. भगवंताच्या हाताने मृत्यू झाला तर याचं कल्याणच होईल. म्हणून प्रल्हादजींनी मारायला लावलं, मारू दिलं आपल्या पित्याला आणि मारून आपल्या वडिलांचा उद्धारच पण केला, पण त्याग केला. तजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू, विभीषणाने आपल्या भावाचा त्याग केला, रामाशी आडवा आला, त्याग केला रावणाचा. सख्खा भाऊ होता पण त्याग केला. भरत महतारी, भरतानं काय केलं? आपल्या आईचा महतारी म्हटले, म्हातारी म्हटलं तुलसीदासजीने, राग आला त्यांना. म्हातारीचा स्वतःचा त्याग केला, म्हणजे आईचा कैकेयीचा त्याग केला. मामाच्या गावी जाऊन बसले नंदीग्रामला. तुकोबाराय म्हणतात ना, विभीषणे प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. बली गुरु तजो, बळीनं काय केलं? शुक्राचार्य आपले गुरुच, पण वामन रूपामध्ये आलेल्या विष्णूंना संकल्प सोडण्यासाठी, दान देताना संकल्प सोडण्यासाठी आडवे आले म्हणून आपल्या गुरुचा त्याग केला. देवामध्ये आले म्हणून गुरु जर असा असेल की देवामध्ये आडवा येतोय तर त्या गुरुचाही त्याग करावा. कंत ब्रजवनिताने, याचा अर्थ आहे त्या ब्रजवासी असणाऱ्या गोपिका त्यांनी आपल्या कांत पतींचा त्याग केला, कृष्णाकडे धावत गेल्या. भये मुद मंगलकारी, ह्या सगळ्यांना काय झालं? आनंद प्राप्त झाला, सर्वांचं कल्याण झालं. म्हणून जे जे परमात्म्याच्या विरोधी आहेत, आडवे आले, प्रतिबंधक आहेत, त्यांचा त्याग करावा, त्यांच्यापासून आपण दूर जावं. मानू नये तैसे पितयाचे वचन असं म्हटलंय. किंवा आणखी एक आहे, नाही, मानू नये तैसे गुरुचे वचन. गुरुचं सुद्धा आपण वचन असं ऐकू नये की जेणेकरून परमात्म्यामध्ये ना आपल्यामध्ये अंतराय होईल. जेणे घडे नारायणी अंतराय हो का बाप माय वर्जाविती. परमात्म्यामध्ये आपल्यामध्ये जर अंतराय आणत असतील, आडवे येत असतील, तर बाप असो किंवा आपली माय असो, त्यांचा त्याग करा. आडवं बोलू नका, विरुद्ध बोलू नका, त्यांच्याशी वाद करत बसू नका. शांतपणे त्यांचा त्याग करा आणि आपापल्या भक्ती मार्गाला लागा, साधना करा, भक्ती भजन करा. श्री संत मोतीराम महाराजांचं असंच सांगितलं जातं. काही काम धंदा करत नव्हते, आई वडील तर गेले, मग मोठा भाऊ वगैरे, त्यांची पत्नी म्हणजे त्यांची भाऊजाई, हे काम करायचे आणि हे आपलं भजन चिंतन करायचे देवाचं. मग ते उलट सुलट बोलायला लागले त्यांना.
आयतं खातो, वारीला जातो, आपलं भजन कीर्तन करत बसतो, काही काम नाही, धंदा नाही. भावांनी सांभाळलं, पण भावांच्या बायका विरोध करायला लागल्या, भक्तीमध्ये भजनामध्ये प्रतिबंध व्हायला लागला. तुमचं तुम्हाला म्हटले, त्याग केला आणि निघाले, मग भक्ती मार्गाला लागले, एवढे मोठे संत झाले. पण भजनाच्या विरोधी जे आले त्यांचा त्यागच करावा. याला म्हटलं जातं उदासीनता. त्यांना विरोध करू नये, शत्रुता त्यांची करायची नाही. जर त्यांचा आपण विरोध करत बसलो, त्यांना भांडत बसलो, तर त्यांचंच आपण अभिष्ट केल्यासारखं होईल, त्यांचंच आपण ऐकल्यासारखं झालं, त्यांचं काम आपण केल्यासारखं झालं. त्यांना काय करायचं आहे? तुम्हाला भजनापासून दूर करायचं आहे, भक्तीपासून दूर करायचं आहे, आणि तुम्ही त्यांच्याशी भांडत बसले, वाद करत बसले, तर मग तुम्ही भक्तीपासून दूर गेले, भजनापासून दूर गेले, नामचिंतनामध्ये अंतर पडला. मग त्यांचं काम तुम्ही स्वतः केलं असा अर्थ होईल. मग सफल कोण झाले? ते का आपण? ते सफल झाले. म्हणून आपल्याला कोणी विरोध करतंय, भक्ती मार्गामध्ये आडवा आला, तर आपण तिथून डोळे झाकून निघून जावं. आपण ते बघू नये, वादविवाद करू नये, चर्चा करू नये. आपलं नामस्मरण चिंतन भक्ती करत करत तिथून डोळे झाकून आपल्याला निघून जावं, दुसरीकडे जाऊन आपलं भजन करावं. आणि आपण जर भांडत बसलो तर दुसरं हे होतं की लोक म्हणतात, बघा हा देवाचा भक्त आहे, तो तर काय मूर्खच आहे. समोरचा भक्ती साधना करताना समजा एखादा आडवा आला, काहीतरी उलटं सुलटं बोलायला लागला आणि आपण पण त्याला उलटं बोलायला लागलो, मग त्याच्याशी वाद करत बसलो, तर लोक काय म्हणतात, महाराज जाऊ द्या ना, तो तर मूर्खच आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे. पण तुम्ही संत आहेत ना, तुम्ही महाराज आहेत, तुम्ही भक्त आहेत, आणि भगवंताचे भक्त असे भांडकुदळ असतात का? तुम्हाला क्रोध व्हावा का? अर्थात महाराज तुमचाच क्रोध अजून गेला नाही, असं लोक आपल्यालाच नाव ठेवतात. तो तर मूर्खच आहे, नास्तिक आहे, तो त्रास देणारच तुम्हाला, पण तुम्ही का रागराग केलं त्याला? लोक आपल्यालाच नाव ठेवतात. ही एक गोष्ट होते. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भक्तीमध्ये भजनामध्ये हे अंतर पडतं त्यांच्याशी वाद करण्यात. म्हणून त्यांच्याशी वादविवाद न करता आपण ती जागा सोडावी, दुसरीकडे जाऊन आपलं भजन चिंतन करावं. याला म्हटलं जातं तद्विरोधेषु उदासीनताच तस्मिन् अनन्यता तद्विरोधेषु उदासीनताच. असं निरोधाचं दुसरं लक्षण आपण आजच्या सूत्रामध्ये बघितलं. निरोध म्हणजे काय? नारद महर्षी सांगतात, परमात्म्याच्या विषयी अनन्य राहणं. ही अनन्यता कशी असते आपण थोडी काही दृष्टांत बघून चिंतन केलं आहे. आणि तद्विरोधेषु उदासीनता, परमात्म्याच्या भक्तीच्या साधनाच्या परमार्थाच्या विरोधी असणाऱ्यांच्या विषयी उदासीन असणं म्हणजे काय, हेही आपण शेवटच्या या चिंतनामध्ये पाहिलं आहे. आता या पुढच्या 2 सूत्रामध्ये पुन्हा 10व्या आणि 11व्या या 2 सूत्रामध्ये अनन्यता म्हणजे काय हे स्वतः नारद महर्षी सांगणार आहेत. अन्याश्रयाणाम त्यागोनन्यता. तद्विरोधेषु उदासीनता म्हणजे काय? परमात्म्याच्या भक्तीच्या विरोधी असणाऱ्यांच्या विषयी उदासीन असणं म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ पुढे 11व्या सूत्रामध्ये करणार आहेत. लोके वेदेषु तदनुकूला शरणम तद्विरोधेषु उदासीनता, असा अर्थ पुढे येणार आहे. या 2 सूत्रांचा अर्थ उद्याच्या पाठामध्ये आपण करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.